तुला दिलेलं एक काम तुला नीट करता आलं नाही आणि अपेक्षा मात्र मोठ्या आहेत तुझ्या. मला बळी हवाय, मला बळी हवाय. कधी अनन्या, कधी मीरा. आता तुला बळी वगैरे काही मिळणार नाहीये, कारण मी तुझं अस्तित्वच मिटवून टाकणार आहे. पण अजून माझं कार्य पूर्ण झालं नाही. आता तुझं कार्य संपलं असं समज आणि नष्ट हो. इतक्यात शस्त्र टाकून जमायचं नाही. हे आपलं खूप महत्वाचं शस्त्र आहे. याचा काहीच उपयोग नाहीये मार्जरी, कारण हे शस्त्र जर का आपण वापरलं ना तर स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं आहे. नाही मंजिरी, नाही. आपल्याला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. म्हणजे या मनुष्यांच्या मनात अनेक भावना असतात. त्यातली महत्वाची भावना म्हणजे प्रेम. आणि प्रेम मिळालं नाही तर तयार होणारी भावना म्हणजे मत्सर. मीराच्या मनात तो मत्सर जागा करावा लागेल. तिने स्वतः भोवती जे आवरण तयार केलंय ते भेदायला हवं. आणि या कार्यासाठी मायाचा वापर करता येईल. काय बोलतेस, मला काहीच कळत नाहीये. या सगळ्या परिस्थितीत अथर्व मीरापासून लांब जातोय. तो मायाशी जोडला जातोय. हे जर मीराला दिसू लागलं तर नाही मार्जरी, ते शक्य नाही. ती मीरा अशी आहे ना, प्रत्येक वेळी नकार देऊ नकोस. मनुष्य जगात जसं म्हणतात ना की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसंच हे काम केल्याशिवाय तुला याचा परिणाम दिसणार नाही. काहीही झालं तरी मीरा एक साधारण मनुष्य आहे. आणि आपण तर त्याच्या बापाचाही सामना केलाय. मग तिच्या या कमकुवत भावनांचा उपयोग करून घेऊच शकतो आपण. हीच एक संधी आहे. ऐक मी काय सांगते. ऐक.